सकाळी उठल्यानंतर बाहेर बघते तर काय पावसाचा छान असं बोलतात ना, वातावरण पण छान होतं, पाऊस पण पडत होतं. आणि त्याच्यानंतर मी घेतलं जे काही लिंबू पाणी केले मी तयार ते. का तर माझं ना वजन वाढले, त्यामुळे चव थोडी तुरट आहे बरं का. आणि कपडे होते थोडे साचलेले, ते पण मशनीमध्ये लावून घेतले, देवपूजा वगैरे करून घेतली. तर आज होतं शनिवार, रुद्राची सकाळची शाळा होती, त्यामुळे त्याला टिफिन वगैरे भरून ठेवायचं होतं. तर बाकीची पूर्वतयारी करून घेतली. आणि रुद्रनं आमचा निवांत झोपला होता, तर त्यालासुद्धा उठवायचं होतं. आणि रुद्रची नाटके असतात बरं का दर शनिवारी, तर उठवते. तर बघा रुद्रची कशी नाटके चालू आहेत, तर नाही उठू वाटत. तर मला ना बरोबर आहे, कारण का मला ना माझे दिवस आठवायचे, कारण का मी पण अशीच करायचे बरं का. आणि नंतर त्याला उठवलं, मस्तपैकी अंघोळ वगैरे करून घेतली. त्याला चहा टोस्ट पाहिजे होतं तर ते दिलं. आणि रुद्र स्कूलमध्ये गेल्यानंतर माझं टायमिंग झालं चहाचं, कारण का बाकीची कामं न झाल्याशिवाय आपल्याकडे आपण लक्ष देत नाही. आणि माझं लिंबू पाणी संपलं होतं, तर ही मी जे पाणी करते ना, तर असं करते बरं का. 2 लिंबू घेतलेत आणि आपल्याला दिवसाला पाणी पुरेल ना एवढं मी टोप भरून पाणी घेते. आणि ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना, त्यावेळेस हा पाणी आपण प्यायचं. आणि थोडं का होईना गरज म्हणजे खूप फरक वाटते बरं का तब्येतीत. तर माझी हल्ली तब्येत ना खूप म्हणजे वजन खूप वाढले, त्यामुळे त्याच्यानंतर गेली स्टॉलवर. स्टॉलची कामं झाल्यानंतर घरी संध्याकाळी 9 वाजता आल्यानंतर मग बाकीची कामं आपल्याला करायचीच ठरलेलीच आहेत. तर स्वयंपाक करायचा होता, आवडणं पाहिजे होती सोयावडी, तर मग ती पण करून घेतली. तर याच्यासाठी ना मी जे काही आपले रेग्युलर आपण चिकन मटन वगैरे करतो, तर त्यावेळेस जे काही आपण वाटण करतो ना, टॅमॅटो परत मिरची आणि कांदा आणि जे काही खडे मसाले यूज करून तोच सेम वाटण आपल्याला करायचं आहे. आणि छान असं भाजून घेऊन मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा यूज करणार आहे. तर वाटण आपले तयार आहे. आणि आता मी करणार आहे सोयावडी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा या रेसिपीसाठी बरं का. तर असं कांदा छान असं भाजून घेतलं आहे. कांदा भाजताना नेहमी ना थोडा नमक यूज करा, कांदा लगेच शिजलं जातं. आणि याच्यामध्ये जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत ते मी आता यूज करणार आहे. आणि छान मसाला असं भाजून घेणार आहे. आणि जे आपण सोयावडी शिजवून घेतलं आहे, तर ती पण आपण यात मिक्स करणार आहोत. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.